रोज सकाळी उठल्यानंतर मला माझ्या मुलीसाठी माझ्या नवऱ्यासाठी टिफिन बनवावा लागतो. आता एवढ्या वर्षापासून टिफिन बनवत आहे तर एक अंदाज कळला की टिफिनसाठी भाजीची क्वांटिटी आणि चपातीची क्वांटिटी किती लागते. तर उरलेल्या भाज्यांपासून जरा जरा भाज्या प्रत्येकांकडेच उरतात, माझ्याकडे पण उरतात. आणि आपल्या आईचे संस्कार की बेटा अन्न वाया घालवायचे नाही. तर आता काय केलं माहिती, मी जरा जरा भाज्या घेतलेल्या आहेत, त्यापासून बनवलेली आहे एक शानदार रेसिपी व्हेज दिवानी हंडी. तर माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. रेसिपीसाठी लागणारे सर्व तयारी करून घेतलेली आहे. तेल गरम करून त्यामध्ये मी बारीक चिरलेली शिमला मिर्च तळून घेतलेली आहे. नंतर मी परसबी बारीक कट करून तळून घेतलेली आहे. तुम्हाला वाटलं असं तुम्ही हे व्हेजेस जे आहे तळल्यापेक्षा वाफूनही घेऊ शकता. मी तळून घेतलेले आहे. नंतर फुलगोबी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून त्यामधले किडे काढून ती पण छान तळून घेतलेली आहे. सोबतच गाजरचे काप केलेले आहे, ते पण तळून घेतलेले आहे. तर आता सर्वांचं फेवरेट बटाटाशिवाय तर भाजी अपूर्णच आहे. प्रत्येकाकडे बटाटा फेवरेट असतो. माझी मम्मी तर नेहमीच म्हणते तुमच्याकडे तर बटाटाचा भसकाच असतो प्रत्येक भाजीमध्ये. तर बटाटे छानपैकी तळून घ्यायचे आहे. नंतर पनीर पण तेलामधून मी तळून घेतलेले आहे. तर हे आपले व्हेजेस तयार झालेले आहेत. आपण हे करूया पेस्ट तयार. त्यासाठी आपण तेल गरम करून त्यामध्ये कांदा, लसूण, हिरवी मिरची छानपैकी फिरवून घ्यायची आहे, शिजवून घ्यायचे आहे. थोडं शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटोचे काप टाकायचे आहे. याला पण छानपैकी नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. हे चारही इन्ग्रेडियंट शिजल्यानंतर याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एक पेस्ट तयार करायची आहे, जे आपल्या भाजीसाठी लागणार आहे. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप स्वादिष्ट अशी लागते. आता ही पेस्ट तयार झालेली आहे. इकडे आता आपण फोडणी घालूया. त्यासाठी मी त्याच पॅनमध्ये तेल गरम केलेले आहे. त्यामध्ये जिरं, मोहरी, नंतर तेजपान, हिंग, हिरवी मिरची, लाल सुकी मिरची, कांदा व्यवस्थित टाकायचा आहे. याला सर्व इन्ग्रेडियंट्सला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. सोबत आपण खुडलेलं लसूण टाकणार आहे. तुम्हाला वाटलं असं तुम्ही खुडलेलं लसूणपेक्षा पेस्ट टाकली तरीही चालते. व्यवस्थित कांदा वगैरे शिजला गेला की त्यामध्ये आपण कांदा टोमॅटोची जी प्युरी केली होती ती टाकायची आहे. नंतर त्याला तेल सुटोपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. आता यामध्ये टाकायचे आहे मटर. आपले मटर शिजला गेले पाहिजे म्हणून ते टाकायचे आहे. मटर शिजायला काहीच वेळ लागत नाही, वाफेवर ते शिजून जातात बघा. ताजे कवळे मटर होते छानपैकी. व्यवस्थित मटर मसाले शिजला गेले, तेल सुटला की त्यामध्ये टाकायचे आहे मसाले, म्हणजे हळद, तिखट, धनापूड, गरम मसाला, चवीनुसार मीठ, काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकायचे आहे. हे सर्व इन्ग्रेडियंट्स मस्तपैकी आपल्याला फिरवून घ्यायचे आहे. तेलामध्ये छान शिजवून घ्यायचे आहे. मसाले चिटकू नये यासाठी आपण थोडंसं पाणी टाकणार आहे यामध्ये व्यवस्थित शिजवण्यासाठी. खमंग शिजल्या गेले की नाही आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते. छान परतून घ्यायचं आहे. थोडंसं आपण पाणी टाकणार आहे, म्हणजे आपण त्यामध्ये मसाल्याचं पाणीच टाकणार आहे. जो मसाला आपण मिसळून काढून घेतला होता ना, वाटण पेस्ट तयार केली होती आपण, त्याचंच पाणी टाकणार आहे. आता बघा छानपैकी याला तेल सुटू द्यायचं आहे आपल्याला. या मसाल्याला तेल सुटला गेलं की त्यामध्ये आपण तळलेल्या ज्या भाज्या होत्या पनीर सगट आपण ते टाकणार आहे. मस्त मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आता इथे तुमच्या टेस्टवर डिपेंड करते तुम्हाला ही जी आहे व्हेज दिवानी हंडी जी आहे तुम्हाला ती घट्ट पाहिजे आहे की पातळ पाहिजे आहे, त्यानुसार तुम्हाला पाणी टाकायचं आहे. छानपैकी परतून घ्यायचं आहे, त्यामध्ये पाणी टाकायचं. तर आपल्या आवडीनुसार तुम्हाला पाणी टाकायचं आहे. यामध्ये असं काही नाही की घट्टच पाहिजे पातळ पाहिजे, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करून घेऊ शकता. मस्त पाणी मिक्स करायचं आहे, त्याला छानपैकी वाफ द्यायची आहे. शिजून घ्यायचं झालं की ती सोपी होते व्हेज दिवानी हंडीची रेसिपी. इथे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आपली रेडी झाली आहे. शेवटी टाकायचं आहे कोथिंबीर आणि गरमागरम आपल्याला व्हेज दिवानी हंडीत सर्व करायची आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे पण माझ्या घरच्यांसारखे संस्कार आहे का ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.